नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहे आतली बातमीचा एपिसोड. आज शुक्रवार म्हटल्यानंतर तुम्ही उत्सुक आहात की मनोरंजन क्षेत्रात काय काय घडतंय. तुम्हाला आठवत असेल, गेल्या आठवड्यात आपण सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेबद्दल बोललो होतो आणि पत्रकार परिषद संपन्न झाली आणि डॉक्टर अमोल कोल्हे आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेत असणाऱ्या क्षमा देशपांडे यांनी प्रेक्षकांची संवाद साधला, पत्रकारांशी संवाद साधला आणि गेल्याच आठवड्यापासून सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मराठी वारसा या युट्यूब चॅनलवरती सुरू झालेली आहे आणि आठवड्यातनं दोनदा ही मालिका तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि खरोखरच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जे वचन दिलेलं होतं ते पाळलं आणि आता आपल्याला बघायचं आहे की या नव्या पर्वात सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतनं आपल्याला कोणकोणते नवीन कलाकार भेटतायत ते. दार उघड बये दार उघड असं म्हटल्यानंतर तुम्हाला आठवण आली असेल ती अर्थातच आपल्या लाडक्या भाऊजींची. आपले लाडके भाऊजी म्हणजे सूत्रसंचालक, निवेदक म्हणून प्रसिद्ध असलेले आदेश बांदेकर. तुम्हाला माहितीच आहे की झी मराठीवरती आदेश बांदेकर यांनी ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनेक वर्ष केलं तो कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर अर्थात पैठणी जिंकण्याचा कार्यक्रम. संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि पुन्हा आता होम मिनिस्टर अर्थात आपले लाडके भाऊजी आदेश बांदेकर घेऊन येत आहेत हा कार्यक्रम. आणि त्यामुळे आपल्याला उत्सुकता आहे की नेमका हा झी मराठीवरती आदेश बांदेकर संचालित कार्यक्रम कधी सुरू होणार आहे, त्याची उत्सुकता आपल्याला आहे. बघूया या नव्या पर्वाचं, होम मिनिस्टरच्या नव्या पर्वाचं स्वरूप काय असणार आहे त्याची मात्र उत्सुकता आपल्याला आहे. प्रतीक्षा करावी लागेल काही दिवसांची. मित्रांनो, जसं होम मिनिस्टरनी इतिहास घडवला ना, तसं अवधूत गुप्ते ज्या सांगीतिक कार्यक्रमातनं आपल्या भेटीला यायचे परीक्षक म्हणून, ते पर्व कोणतं? सारे गम प. सारे गम प ने इतिहास घडवला, प्रत्येक पर्वाने इतिहास घडवला आणि आता सारे गम प नवीन पर्व सुद्धा सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा लवकरच तुम्हाला त्याचे अपडेट्स कळतील. पण अवधूत गुप्ते त्यात असणार आहेत. पण आता हे नवे पर्व कसं संपन्न होणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. पण आपण झी मराठीचं अभिनंदन करूया की होम मिनिस्टर आणि सारेगमप हे दोन्ही कार्यक्रम आता आपल्या समोर पुन्हा नव्या जोशात, नव्या उत्साहात येत आहेत. महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी मोठ्या थाटामाटात पार पडली आणि हो, आता त्याचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे. करुणाष्टके हे नाटक ठरलं आहे सर्वोत्कृष्ट नाटक प्रथम क्रमांकाचं मानकरी. द्वितीय क्रमांक मिळाला आहे भूमिका या नाटकाला, तर सर्वोत्कृष्ट नाटक तृतीय पारितोषिक मिळालं आहे चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकाला. त्याचप्रमाणे क्षितिज पटवर्धन हा लेखक भूमिका या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार प्रथम क्रमांक या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे. अभिनयाची रौप्य पदकं सुद्धा जाहीर झालेली आहेत. यामध्ये भूमिकासाठी सचिन खेडेकर यांना, आस्ताद काळे याला, सविता दामोदर परांजपे या नाटकासाठी, क्षितिज दाते बोलविता धनीसाठी, मयुरी देशमुख सविता दामोदर परांजपेसाठी, पर्ण पेठे आणि गीतांजली कुलकर्णी करुणाष्टके या नाटकासाठी हे सर्व कलाकार रौप्य पदकाचे मानकरी ठरलेले आहेत. सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे. मित्रांनो, सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं लग्न पंचमी हे नाटक सुद्धा खूप लोकप्रिय झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांचा अभिनय हा चर्चेचा विषय तर ठरला आहेच. पण आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं आता या नाटकातनं एक्झिट घेतलेली आहे आणि तिच्या जागी विदुला चौगुले या अभिनेत्रीची एंट्री झालेली आहे. आणि त्यामुळे विदुला चौगुले ही कशा पद्धतीने रंगमंचावरती काम करणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाला आहेच. येत्या जुलै महिन्यात अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत आणि त्या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च सोहळे सुद्धा मोठ्या दणक्यामध्ये साजरे झालेले आहेत. मर्दिनी हा बहुचर्चित चित्रपट, त्याचा सुद्धा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलेला आहे आणि प्रार्थना बेहरे यांची एक जबरदस्त भूमिका या चित्रपटातनं आपल्याला बघायला मिळणार आहे. अभिजित खांडकेकर, जितेंद्र जोशी यांच्या सुद्धा या चित्रपटामध्ये भूमिका आहेत. स्ट्रगलर सालार ही वेब सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली आणि त्यातले सर्वच कलाकार हे खास करून आजच्या पिढीचे लोकप्रिय कलाकार ठरलेले आहेत. संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके आणि विजू माने ही सगळी टीम चौघांची स्ट्रगलर सालाची आता मनोरंजनाच्या नव्या दुनियेत सुद्धा पाऊल टाकत आहेत. आणि ते मनोरंजनाची नवी दुनिया काय, तर तुम्हाला माहितीच असेल की मामाच्या गोव्याला जाऊया हा या टीमचा चित्रपट जुलै महिन्यामध्ये 31 तारखेला प्रदर्शित होणार आहे. आणि या चौघांच्या टीम मध्ये आणखीन एकाची एंट्री झालेली आहे. आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी हा सुद्धा या चित्रपटात असणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सुद्धा नुकताच संपन्न झाला आणि
या सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद लाभला आणि आता आपल्याला अनुभवायची ती गोव्याची पिकनिक, पण त्यासाठी 31 जुलैपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. मित्रांनो, सध्या आणखीन एका चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि तो चित्रपट म्हणजे इठा. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित इठा हा चित्रपट तुम्हाला माहितीच आहे की विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरती आधारित आहे आणि या चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झालेला आहे. आनंद या गोष्टीचा आहे की या चित्रपटाचा लेखक ठरलेला आहे क्षितिज पटवर्धन. क्षितिजचे नवीन प्रोजेक्ट अनेक येणार आहेत आणि त्या संदर्भात आपल्याला अपडेट्स कळतीलच. तेव्हा इठाच्या टीमचं सुद्धा अभिनंदन. गजरा या चित्रपटाचं पोस्टर हे नुकतंच प्रदर्शित झालेलं आहे आणि यामधली एक जमेची बाजू ही की केरला स्टोरी 2 यामधनं लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अदा शर्मा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. तिचं अभिनंदन. आतली बातमी आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून आमच्याकडनं काय अपेक्षित आहे नक्की सांगा, पण त्याआधी स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.